रूप पाहता लोचनी Hare
उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खानी परोपकारी नेने परनिंदा परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गायी पशूंची पाळण तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद फळ वैराग्याचे
उत्तमची तो एक पावेल उत्तम भोगी जीव खाणी विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अंका पंडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह धरो पावन धारो जराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावना जोडोनिया धोन उत्तम व्यवहारी उदास विचारे वीज करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खान प्रसंगी सेविकांना निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती महाराज यांचा हा 6 कडव्याचा ग्रस्थाश्रमी मनुष्याकरता अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा बोध
महाराज या अभंगातून करतायत. मनुष्य जीवनामध्ये कसा आचार असावा, कसा विचार असावा आणि कसा उच्चार असायला पाहिजे. आचरणाला खूप मोठं महत्व आहे. केवळ विचार एखादा सांगत असेल शब्दज्ञानाच्या माध्यमातून, पण आचाराचा पत्ता नाही, तर त्याला काही महत्व नाही. तुमचं आचरण काय आहे आणि तुम्ही बोखातून काय बोलता याला फार मोठं महत्व आहे. नाहीतर सांगे आन करी आन तेथे कैचे ब्रह्मज्ञान, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आपण काय बोलत आहोत, तर आपण आचरण काय करत आहोत याला फार मोठं महत्व आहे. म्हणून माणसाचं हे जे जीवन आहे हे जीवन फार पवित्र असलं पाहिजे. आणि गृहस्थी जीवनामध्ये मनुष्यानं कशा प्रकारचं वर्तन करायला पाहिजे याच्यासाठी काही छोटे छोटे असे मार्केटमध्ये पुस्तकं पण आहेत की गृहस्थाश्रम हा मनुष्यानं कशा रीतीनं जगायला पाहिजे, ज्याला की आपण धन्यो गृहस्थाश्रम म्हटलेलं आहे. सानंदम सदनम सुताश सुधिया कांता मनोहारिणी सन्मित्रम सुहृदम सयोक्षितिरश क्षितिरतोश्चाज्ञापरा सेवकाः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम गृहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमाः. गृहस्थी माणसाचं जीवन कसं धन्य असतं त्याचा हा उल्लेख केलेला आहे. आणि कीर्तनाला येणारी माणसं बहुतांशी कशी आहेत, गृहस्थाश्रम. वानप्रस्थ, संन्यासाश्रम, ब्रह्मचर्य आश्रम ही संख्या फार कमी आहे. कारण ब्रह्मचर्य आश्रमाचं पालन करणं आता सध्याला तर युगाच्या माध्यमातून फार कठीण झालेलं आहे. हे कलियुग आहे, हे वाढू लागलेलं आहे, याचा प्रभाव वाढू लागलेला आहे. शृंगारिक जग आहे, त्यामुळं फार जास्त वाढलं का, खूप वाढलं. त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीचं हे जीवन, ब्रह्मचर्य आश्रम म्हटलं की क्षुरस्य धारा निशिता दुरत्या पथस्तत् कवयो वदंती. धारदार तलवारीच्या पात्यावरून चालणे इतकं ते ब्रह्मचर्य जीवन कठीण आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये सुद्धा त्यागाची फार गरज आहे, तिथेही त्याग असावा लागतो. आणि संन्यास आश्रमाचं तर बोलूच नका. संन्यास आश्रम म्हणजे केवळ अंगावर भगवा वस्त्र धारण करणं, त्याला संन्यासी म्हणत नाही. वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. संन्यास आश्रम हा फार तसा खडतर आश्रम आहे. कमी जास्त कसं का लागला आवाज, एका लेवलमध्ये ठेवा त्याला. तो जो करणार ना तो थोडा तिकडे तोंड करायचं त्याचं आणि मग वाढवायचं त्याचं. माझ्याकडे हां आता वाढव. विठाला विठाला म्हणून गृहस्थाश्रमी जीवन जे आहे ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे या अभंगामध्ये महाराजांनी तुम्हाला आम्हाला आचार विचार सांगितलेले आहे. आणि तुकोबरायचे अभंग हे सर्वांसाठी उपयोगाचे. प्रत्येक मनुष्याचं जीवन त्या ठिकाणी उच्च लेवलला कसं जाईल, उत्कृष्ट जीवन कशा पद्धतीने होईल, अशा अंगाचे खूप अभंग आहेत महाराजांचे. आणखी थोडा वाढवायचा होता, थोडासा आणखी थोडा. या अभंगामध्ये महाराज तुम्हाला आम्हाला सांगतायत की आपल्याला गृहस्थाश्रम चालवायचा आहे, तर पहिली गोष्ट अशी आहे की आपल्याला धनाची गरज आहे. कारण प्रत्येक कार्य करण्यामध्ये आपल्याला काय लागतो,
पैसा लागतो. पण तो पैसा कशा पद्धतीने मिळवायचा जेणेकरून आपल्या या गृहस्थी जीवनामध्ये आपल्याला समाधान प्राप्त होईल, अशा अंगानं तो पैसा मिळवायचा. बरीचशी लोक वाटेल त्या मार्गाने पैसे मिळवत असतात आणि श्रीमंती मिरवतात. आम्ही श्रीमंत आहोत, आमच्याकडे एवढे बंगले आहेत, आमचे एवढे प्लॉट आहेत, आमच्याकडे एवढ्या गाड्या आहेत, नोकर चाकर आहेत, अमुक आहे तमुक आहे. पण तुम्ही मिळवलेला जो पैसा आहे तो कोणत्या माध्यमातून मिळवला? जर चुकीच्या माध्यमातून जर पैसा मिळवला असला तर त्या कुटुंबामध्ये कधी ना कधी त्याला त्याचं फल भोगावं लागतं. कधी कधी तर असं असतं महाराज, एखादा असं काही अपत्य जन्माला येतं की आयुष्यभर त्याच्याकडे बघू बघू दुःख. कारण काय? चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला. म्हणजे पैसा मिळवण्याच्या विषयी महाराज फार तुम्हाला आम्हाला शिकवण देत आहेत की लागतो पैसा, लागत नाही असं नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी धनाची गरज असते. कारण 3 गोष्टीची सगळ्यालाच गरज आहे ना, अन्न वस्त्र निवारा. आपल्याला खाण्यासाठी पाहिजे, अंगावर वस्त्र पाहिजे, आणि कसं का होईना निवारा पाहिजे. छोटंसं घर असो, जसं असेल तसं, झोपडी का असत नाही, पण निवारा गरजेचा आहे. अन्न वस्त्र माध्यमातून शेती नोकरी, या 3 अंगानं मनुष्याला पैसा मिळवण्यासाठी काय आहेत? हे मार्ग आहेत. पण हे 3ही मार्ग अवलंबन करीत असताना त्याच्यामध्ये कसं शुद्धीकरण असलं पाहिजे. आपण हा पैसा कशा पद्धतीने मिळवायला पाहिजे. परमपूज्य डोंगरेजी महाराजांनी त्यांच्या भागवतात लिहिलेलं आहे की कमी श्रमामध्ये कोणी जर जास्त पैसा मिळवत असेल तर त्याला चोर म्हटलं. करिश्रमामध्ये, ज्याला आपण म्हणतो ना घामाचा पैसा, घाम गाळून मेहनत करून जे पैसे मिळवले जातात. आता नोकरीच्या माध्यमातून काही माणसं पैसे मिळवतात. जर एखाद्याला विचारलं तुझा पगार किती आहे, तर तो म्हणतो 40,000 आहे आणि 60,000 पडतो. हे जे 20,000 रुपये जे पडणारे आहेत हे त्याचे नैतिक नाही. ते कसे आहेत? अनैतिक मार्गातून मिळवलेला तो पैसा. चांगल्या मार्गातून मिळवला नाही. त्यांनी लाचलुचपत वगैरे घेतलेली, लोकांचे कामं काही त्यांनी व्यवस्थित रीतीनं केलं नाही, आणि त्या मार्गातून तो पैसा आल्यामुळं त्याला बरं वाटतं. सध्या कुटुंबामध्ये भरपूर पैसा असतो, वाटेल त्या सोयी असतात, पण त्या पैशाच्या माध्यमातून कुटुंबामध्ये कधी त्या ठिकाणी विस्कळीतपणा निर्माण होईल. बरेचसे असे लोक आहेत की ते म्हणतात महाराज लेकरू बरोबर नाही निघालं, मुलगा फार उडाण टप्पू आहे, पैसे उडवतं. म्हणजे तुमच्याकडून नाही, उडूनच आलेले आहेत ना. तुमच्याकडे सुद्धा उडतच पैसे आलेले आहेत. म्हणजे ते पोरगं काय करणार आहे सांगा. पोरगं असं कशातही पैसे उडवतो. ज्याला आपण म्हणतो हळूहळू ते पोरगं आउटलाईन होऊन जातं. आउटलाईन कळते ना. आता सगळं ते काय इंग्रजीचं काय झालंय, मधून शब्द येतात. हो, तसं मला काहीच माहिती नाही इंग्रजीची, पण तरी पण येतात ते मुलं आउटलाईन होऊन जातात. म्हणजे नोकरीच्या माध्यमातून जरी पैसा मिळवला तर तो कशा पद्धतीने मिळवायचा याचंही गणित महाराजांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला व्यापार करायचा असले तरी माऊलीनं लिहून ठेवलेले समर्गीची विकरणी महर्गी वस्तू, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. हे जे 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे ना, त्या 18व्या अध्यायामध्ये प्रत्येकाचे कसे कसे कर्म सांगितलेले. कृषी गौरक्ष वाणिज्यम, व्यापार करीत असताना समर्गीची विकणे महर्गी वस्तू. आपण व्यापार करतोय, आता आम्ही का होईना छोटासा व्यापार करतो, तर त्या व्यापारामध्ये जी आपण आणलेली वस्तू आहे ती चांगली, त्याच्यावर आकारलेला जो नफा आहे तो किती टक्के आहे. तुम्ही 100 रुपयाच्या मागे 7-8 रुपये मिळू शकता.
7-8 रुपये 10 रुपये यापेक्षा जास्त मिळवण्याची आशा ठेवायची नाही. पण आता त्या सगळे तो व्यापार करत असताना काहीतरी फसवेगिरी करायची. आता एक काजू बदाम वगैरे एक सुकामेवाच्या छोटे छोटे बॅग आहेत ते मोठ्या मोठ्या दुकानामध्ये त्या पॅकिंगचे देतात. लोकांना काय वाटतं ती छटाकाची पुडी आहे, पण ते असतं 40 ग्राम. ते 40 ग्राम असतं. म्हणजे एखाद्या दुकानात जर गेला त्याने जर ते लूज दिलं तर तो 50 ग्राम देतो. तिथे त्याला वाटतं 1-2 रुपये जास्त चाललेत. त्याला असं वाटतं इथं महाग आहे आणि तो तिकडे थोडा स्वस्त वाटतो, पण ते येतं किती 40 ग्राम. आणि त्याला काय वाटतं पॅकिंगचा माल आहे, चालला. असे काही काही गोष्टी व्यापारामध्ये असतात की ज्या की ते लोक करतात, पण ते व्यापारामध्ये अशा पद्धतीचं चालतच नसतं. व्यापार करत असताना तुम्ही आणलेली क्वालिटी, त्याच्यावर आकारलेला नफा आणि ते देत असताना सगळ्या गोष्टी आपण ते सगळं विक्री करायचं. माऊलीनं सांगितलं समोर घीची विकणे महर्गी वस्तू. आणि जर असं नाही केलं, समजा व्यापारी माणसानं जर फसवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडे पैसा दिसेल, पण हो तो धोक्याचा सिग्नल आहे. पुढे त्याच्या कुटुंबामध्ये काही काही असा एखादा टप्पा येऊन जातो की त्याला तो पैसा सुख देत नाही, सुख देत नाही, त्याला तो पैसा दुःख निर्माण करतो. असे कितीतरी मी तुम्हाला उदाहरण दाखवतो. किती लोक परेशान असतात, गडगंज पैसा पण आतून परेशान होऊन जातात. का तर तो नैतिकरित्या जसं तुकोबारांनी काही बंधन घातलेले त्या रीतीनं मिळवलं नाही. शेती करत असताना सुद्धा बरेचसे लोक आहेत, एखाद्याचे बांध चोरून करून टाकणं, हळूहळू जमीन ती आपल्या याच्यामध्ये मिळवणं, असे काही लोक करतात. एखाद्याचे अवजार चोरून आणणं, एखादं साहित्य चोरून आणणं, ते माझंच आहे म्हणणं, अशा पद्धतीचं. असे शेतीमध्ये बरेच उद्योग आहेत. संध्याकाळी जाता जाता एखाद्याच्या मिरच्यात घेऊन जायच्या, जाता जाता एखाद्याची भाजीपाला तोडून न्यायचे. हो, काही त्याच्या शेतातलं नाही, त्याला काय किती ऊत आला आणि त्याला ऊत आला, पण तू चांगलं करत नाही ना. मागे आम्ही एकदा काय होलं, कीर्तनाला गेलो होतो एका गावाला. 4-5 लोक भजनी माझ्याबरोबर होते, पण आता कोण होते कशाला सांगायचं. चालता चालता एक ऊसाची गाडी होती, ऊसाचे ट्रक नाही राहत कधी भरलेले, पेंड्या भरले. मग ते म्हणले ऊस खाऊ म्हणलं ते ओढून. म्हणलं त्याचा मालक इथे नाही ऊसाचा, तर आपल्याला ते फुकट खाण्याचा काही अधिकार नाही. म्हणले महाराज तुम्ही खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही राव. मला असं म्हणलं ते योग्य नाही आहे, ते मालक असो नसो. असं किती त्याचं कमी होणार आहे वज, असं तर टनाने माल आहे तो, 10-5 ऊस खाल्ल्याने किती कमी होणार आहे. पण ती गोष्ट योग्य नाही ना. जरी तुम्हाला छोटीशी गोष्ट दिसत असली तरी तसं नाही करायला पाहिजे. कोणतं तिथे कोण मालक नाही, काही नाही, तो काही आपला अधिकार नाही त्या वस्तूवर, तर आपण कशाला घ्यायचं, काही कारण नाही घेण्याचं. पण त्याच्या अजून काही आडलंय का नाही, आता रस पेलं नाही तर आपण आपला कार्यक्रमच आवरून देईल असं काही आहे का. त्याच्या अजून काही आडलेलं नाही. म्हणून चुकीच्या मार्गाने कुठलीही गोष्ट करायची नाही. शक्यतो जगद्गुरु तुकोबाराच्या वाङ्मयाकडे जर आपण दृष्टी ठेवली तर आपल्याला आपलं जीवन, मग ते व्यापारी असो, कष्टेटी असो का नोकरी असो, त्या पद्धतीनं माणसाला ते जगता येतं. म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये जो आचाराचा भाग आहे तो पहिल्या कडेमध्ये वर्णन केलेलं आहे. Oh,
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तुकोबारांनी या पहिल्या कडव्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या की जोडोनिया धन म्हणजे धनाची गरज आहे, धन मिळवावं लागेल, पण ते धन मिळवत असताना उत्तम व्यवहारातून मिळायचं. धन मिळवायचं, उत्तम व्यवहारातून मिळवायचं, त्याच्याकडे निष्काम बुद्धीनं बघायचं, म्हणजे उदास म्हणजे निष्काम बुद्धीनं राहायचं. अशा प्रकारे झालं उदासीनता ठेवायची आणि विचारे वेच करी. आता किती गोष्टी झाल्या या कडव्यामध्ये? धन मिळवणं, उत्तम व्यवहाराने मिळवणं 2, त्याच्यात उदास राहणं 3 आणि विचारानं त्याचा वेच करणं, ह्या 4 गोष्टी. म्हणजे 4 गोष्टी आपल्याला त्यामध्ये आपल्या गृहस्थी जीवनासाठी सांगितलेल्या. आणि उत्तम व्यवहारातून आपण धन मिळवलं तर त्याचं आपल्याला काय असतं? समाधान असतं. काही लोक त्याचा अर्थ असा लावतात की गृहस्थी माणसं आहेत आणि हे कीर्तन करणं, कथा करणं हा उत्तमच व्यवहार आहे ना. कोण काय मनाने अर्थ लावतील त्याचा नियम नाही. मग बरेच ते ग्रस्ती लोक आहेत, ते कीर्तन करतात, प्रवचन करतात, कथा करतात आणि पैसे मिळवतात. मुळात ही गोष्ट व्यवहारच नाही येतो. कीर्तन करणं, प्रवचन करणं, कथा करणं हा याच्याशी व्यवहाराचा याचा काय संबंध झाला? हा काय व्यवहार थोडाच आहे. ही साधना आहे, ही आपल्या कल्याणाची साधना आहे. कोण म्हणलं तुम्हाला कीर्तन हा व्यवहार आहे? कोण म्हणतं कथा हे व्यवहार आहे? ती साधना आहे, त्याला व्यवहार शब्द लागतच नाही. तुम्ही कीर्तन करून परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, कथेमध्ये आनंद प्राप्त करून घ्या, प्रवचनातून अध्यात्माच्या चिंतनातून हे करून घ्या, पण त्याच्यामध्ये काही पैसा मिळवण्याचं काही कारण नाही. ते चुकीचा मार्ग होऊन जाईल. जरी काही माणसं करत असले तरी ते योग्य नाही. बरीचशी लोक तर आता त्याच्यावर करिअर करू लागले. काय आम्ही मुलाला आता संस्थेत टाकायचंय, त्याला आता ठरविलं आम्ही त्याला चांगलं 20,000चं कीर्तनकार करायचं. करिअर कोण कशात करिअर करेल काही त्याचा नियमच नाही. तो काही व्यवहार आहे का? तो तिथं व्यवहाराचा त्याचा काही तुझभर संबंध नाही. कीर्तनाला कोणी व्यवहार म्हणत असेल, कथेला व्यवहार म्हणत असेल तर तो मूर्ख मनुष्य आहे, त्याचा काही संबंध नाही. पण त्याच्यातच आपल्या लेकराला शिकू लागले. बोल लेकरू कीर्तन करील, लोक पाया पडतील, चांगलं चांगलं खाऊ घालतील. हो, या महाराज या महाराज, उन्हाळा दिवस हे लस्सी घेता का? हो, खायला बी चांगलं मिळतं. हर कोई लागे पाव, खाणे को मिष्टान्न मिले. लोक पुढं पुढं करतात. कालच माझ्याकडे एक जण आला होता, म्हणले मी तिकडं उंदरीला गेलो होतो, म्हणे तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण, गजानन महाराजाच्या पोथीचं पारायण केलं आणि घरोघर जायचो म्हणे रोज. लोक मला दक्षिणा देत होते. 65,000 मिळाले. सप्ताहभरामध्ये किती मिळाले? 65,000. अरे म्हणलं तुझं जीवन, तू कोणत्या जातीत जन्माला आलो? तुला दक्षिणा शब्द तरी शोभतो का तुझ्या तोंडात? तुझे दक्षिणा म्हणतोय. ब्राह्मण लोकांना सुद्धा कथा कीर्तन करून
पैसे घेण्याचा अधिकार नाही, त्यांना फक्त यज्ञयागादिक कर्माचा अधिकार आहे. नीट तुम्ही ग्रंथ वाचन करा. ब्राह्मणाला सुद्धा कीर्तन करून पैसे घेण्याचा अधिकार नाही, कथा करून पैसा घेण्याचा अधिकार नाही. त्यांना फक्त यज्ञकर्म आहेत, ब्रह्मकर्म स्वभावजम असं जे लिहिलेलं आहे, हो, हे 18व्या अध्यायामध्ये जे लिहिलेलं आहे की ब्राह्मणाचे सुद्धा काय आहे, कर्म आहेत, त्यांचे ते कर्म आहे. त्यांनी पूजा करायची, यज्ञ करायचा, त्याची दक्षिणा घ्यायची, ते आहे. पण हा व्यवहार नाही आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा व्यवहार नाही. लोक म्हणतात की याच्यानं हे चांगलं कर्म आहे भाऊ, तू म्हणतो उत्तम व्यवहार आहे, म्हणजे या व्यवहारातून पैसे मिळवा. एकदम चुकीचं काम आहे ते. त्याच्यातून पैशाची अपेक्षा करणं म्हणजे चुकीच्या मार्गानं तो चाललेला आहे. आणि लोक त्याच्यातच म्हणतात चला भाऊ यांचं आमच्या लेकराचं करिअर करू. आता मुलीची संस्था आहे, मुलांची संस्था आहे, आणि ते करिअर करू लागले. ते मच्छर होते, 2 मच्छर, ते करिअर करायला निघाले. घरामध्ये त्यांच्या दोघांच्या गोष्टी चालल्या. म्हणे मला इंजिनियर व्हायचं, तो दुसरा मला डॉक्टर व्हायचं. तेवढ्यात घरातली जी बाई होती ना, ती मॉर्टिन घेऊन आली आणि ती पेटवायच्या मागे. म्हणले हे तर आपल्याला आपलं करिअर खराब करायच्या मागे आहे. म्हणले ही बाई तर पळा म्हणले इथून. जाऊ दे, हा विनोदाचा भाग आहे, पण सांगण्याचं तात्पर्य की मनुष्यानं, आई वडिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपल्या लेकराला याच्यात तरबेज करायचं. कित्येक जण मुलं वगैरे असे माझ्याकडे येतात, मला हे शिकवा महाराज, आम्हाला भंगी भागवतातले श्लोक शिकवा, अमुक शिकवा, तमुक शिकवा. शिकवतो, पण पुढे चालून त्यांचं असं कानावर येतं व ते खूप आता मोठे मोठे सुपाऱ्या घ्यायला लागले, असं कानावर येतं. आणि त्यांना असं वाटतं माणसाला की आता आपण खूप पैसे मिळवायला लागलेलो आहे, असं माणसाला वाटतं. पण तो आलेला जो पैसा आहे तो जगद्गुरु तुकोबारायानं संतांना ते मान्य नाही. मग तुम्ही ते न सांगता सुद्धा तसा महाराजांचा काय नाही आहे, तुम्हाला ऑर्डर नाही आहे तुकोबारायाची की तुम्ही त्याच्यातून पैसे घ्या म्हणून. काही लोक मनाने त्याचे अर्थ बदलतात. गोष्ट करी काल परवा कोणतरी असं 8-10 दिवस मोबाईलमध्ये टाकत होतं, व त्यावेळेचा काळ वेगळा होता. तुकोबारायांनी लिहिलंय व तुका म्हणे देती घेती ते नरका जाती, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. त्यावेळेचा काळ वेगळा होता. आता 400 वर्ष होऊन गेलेले आहेत. आता थोडंच तसं राहिलेलं आहे. आता जे दिलं खुशीनं ते घ्यायला पाहिजे. तो त्याच्या मनानेच काय करायला लागला, अर्थ करायला. आता ते सिद्धांतिक शब्द आहेत, प्रासादिक शब्द आहेत. ते काळाच्या ओघामध्ये त्याचे अर्थ कसे बदलतील? हजारो वर्ष जरी गेले तर त्याचे सिद्धांत कसे बदलणार आहे? आणि तुम्ही तुमच्या मनानेच म्हणता म्हणे आता तसं काळ राहिलं नाही. मग आता या अभंगामध्ये सांगितलेलं की परस्त्रिया सदा बहिणी माया. मग म्हणे आता 400 वर्ष झाले, त्या टाळाला बायकाचे तोंडच दिसत नव्हते. हो, तेव्हा ठीक होतं बाबा बहिणी माया, पण आता तर सगळंच फॅशनेबल युग आहे ना. हो, असं 400 वर्षानंतर असे काही त्याचे फालतूचे अर्थ लावायचे का काही? पण युगाच्या माध्यमातून काळाच्या ओघामध्ये जे शब्द लिहिले त्याचे कुणीकडे बी अर्थ घेऊन जायचे का? तसा अर्थ कुणीकडे न्यायचे नाही. महाराजांनी तुम्हाला जे सांगितलेले की त्याला व्यवहारच म्हणायचं नाही. कीर्तनाला, भजनाला, कथेला व्यवहार म्हणायचं नाही. आणि एखादा मनुष्य व्यवहार म्हणून त्याच्यात उतरला असेल तर त्याला बोलवणं हे समाजाची चूक, समाजाची चूक आहे त्याच्यामध्ये. की समाजालाच काही गोष्टी कळत नाही, समाज हा डोळच राहिलेला नाही. त्यांनी बोलवणं, हे सगळं करणं आणि त्यालाच मोठं मानधन वगैरे म्हणणं हे अत्यंत चूक आहे, अत्यंत चूक आहे. अनेक संतांचे तुम्ही जीवन बघा, किती त्यांनी सामान्य अवस्थेतून जीवन जगलेले, एकदम सामान्य अवस्थेतून, की ज्यांच्या त्या ठिकाणी चरितार्थ कसा तरी चालत होता अशा अवस्थेतून जीवन जगले. काही तुकोबारायांनी काही छत्रपती शिवाजी महाराजांकडून मदत मिळाली नसती? सांगा तुम्ही, मिळाली नसती का? तुकोबारायांच्या जीवनामध्ये त्यांना एवढे हाल सोसायची काही गरज नव्हती. छत्रपती शिवरायांची त्यांच्याकडे नजर होती आणि चरितार्थ चालवणं एवढं काहीच अवघड नव्हतं.
संत नामदेव महाराजांचं जीवन बघा, त्यांनाही असं काहीच अवघड नव्हतं ही गोष्ट. साधू संतांना ती गोष्ट काही अवघड नसते. अनेक मोठ्या मोठ्या माणसांची त्यांच्याकडे दृष्टी असते, तरी परंतु जगद्गुरु तुकोबारांनी ती गोष्ट स्वीकार केली नाही. कारण तुकोबारे स्वतः सांगतात की कष्टानं तो पैसा मिळवायचा, उत्तम व्यवहारानं मिळवायचा. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. उत्तम व्यवहारातून पैसा मिळवला तर आपल्या जीवनामध्ये त्या पैशापासून समाधान प्राप्त होतं. आपले लेकरं चांगले निघतात, आपले नातूपंतू चांगले निघतात, आपली बायको चांगली असते. सगळ्यात ग्रस्थाश्रमामध्ये महत्त्वाचा विषय काही असेल तर पत्नी ही कशी पाहिजे, अनुकूल मिळाली पाहिजे. आणि ज्याची पत्नी अनुकूल आहे त्याचं ग्रस्थाश्रम चांगला असतो. नाहीतर मग बिघडून जातं, सगळं बिघडून जातं. का तर नुसतं तुम्हाला वरून वरून दिसतं, नाना प्रकारच्या गोष्टी आहेत घरामध्ये, सगळे आहेत, पण त्यांच्या दोघात सगळे खटकेच उडालेले. त्यांच्या दोघांमध्ये कवडी मात्र प्रेम नाही, कवडी मात्र प्रेम नाही. हा एक बोलतो, ती एक बोलते, अशा प्रकारचा त्यांचा व्यवहार असतो. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर त्या योग्य मार्गानं जर ही साधना हाताळली नाही, चुकीचा अर्थ लावला तर त्याचं फल तुम्हाला ठीक आहे, एखाद्याला एखाद्या जन्मात भेटणार नाही, पण ते फल त्याला भेटल्याशिवाय राहणार. चुकीच्या कामाचं त्याला निश्चित रीतीनं फळ भेटणार. फक्त तुकोबारांनी जी चाकोरी घालून दिलेली त्याप्रमाणे त्यानं वर्तन केलंच पाहिजे. उत्तम व्यवहारे, उत्तम व्यवहार करा. कुठलाही व्यवहार करायचा असेल तर नोकरी करा, उत्तम मार्गानं करा. आहे त्या पगारामध्ये धकवण्याचा प्रयत्न करायचा. अंथरून पाहून पाय पसर, अंथरून पाहून पाय, आहे त्या पगारामध्ये धकवायचं. ज्याला ॲडजस्टमेंट काय म्हणतात ते करायला पाहिजे. उत्तम व्यवहाराने पैसा मिळवायचा. नोकरीच्या माध्यमाने, शेतीतून, उत्तम व्यवहारातून, मेहनतीतून पैसा कमवायचा. आणि मग व्यापार कासत ना, मेहनतीतून चांगल्या मार्गानं कुणाचीही फसवणूक होईल अशा प्रकारचा उद्योग कधी काही करायचा नाही. उद्योग करायचा नाही, अशी गोष्ट करायची. मागे एक गिऱ्हाईक माझ्याकडे आलो होतं, म्हणले तिकडे 3 रुपयानं कमी वस्तू भेटली म्हणे. पण चहापुडा काहीतरी आणला होता, एक चहापुडा आणला होता. म्हणले तुमच्याकडे जी किंमत त्याच्यापेक्षा 3 रुपयानं कमी भेटली. म्हणलं चांगलं झालं म्हणलं, पण आम्हाला तेवढ्यात ती येत नाही. त्यांनी आल्या भावापेक्षा कशी काय तुला कमी दिली? ते तर सांगतो ना तुम्हाला, आजकाल कॉम्पिटिशन फार वाढलेले. म्हणलं कॉम्पिटिशन किती जरी वाढलं तरी आल्या भावात तर कोणी देणारच नाही ना. मग त्याला म्हणलं अजून काय काय आणलं? तो म्हणला ते हे आणलं म्हणून. ते काय मारतं ते फवारे, असे ते फवारे आणले त्यांनी. किती आणले? म्हणले 2 आणले. योगायोगाने ते फवारे त्या कंपनीचे आमच्याकडे होते. म्हणलं केवढ्याला आणलं? म्हणले 140 रुपयाला. म्हणलं आमच्याकडे 100 रुपयाला आहे. तेच आहेत म्हणलं. त्याला काढून दाखवलं, म्हणलं बघून घे तुझी कंपनी, त्याने आमच्याकडे 100. म्हणले त्याच्यावर तर 160 प्रिंट आहे. म्हणलं प्रिंट काही कर, तुला काय घेणं आहे त्याच्याशी? प्रिंट काही असो, आमच्याकडे ते 100 आहे. पैसे किती गेले त्याचे? 80 रुपये गेले. आणि त्याला कशाचं समाधान? 3 रुपयाचे. की त्याला तुमच्यापेक्षा आम्हाला 3 रुपये. पैसे किती खपले त्याचे? म्हणजे हे मोठे मोठे नोकर चाकर, मोठे मोठे मॉल, तुम्हाला काय वाटतं फुकट चाललं का? एवढे त्यांचे पैसे करून तुम्हाला वाटतं का आल्या भावात चालले म्हणून? ते इतर गोष्टी लोक पाहत राहतात. मॉलमध्ये घुसले आणि पुन्हा बायकोला घेऊन, एकदा घुसले ते घुसले. हो, एक माणूस तर बायकोचा हाताला धरून चाललं होतं रस्त्याने. अरे म्हणले चांगलं दिसत नाही, हाताला काय धरतो? नाही म्हणले ती मग असं नाही, हाताला नाही धरलं, कोणत्या मॉलमध्ये घुसत असते, त्याच्यामुळे मी तिला सोडितच नाही. एकदा घुसले का मग ते हे पहा ते पहा ते पहा, ते कोणते तरी त्याच्यामध्ये मग माणसाला फसून टाकतो. हो, कितीतरी त्या गोष्टी अशा आहेत की माणसाच्या डोक्यात येत नाही ह्या गोष्टी. पण आपला मूळ मुद्दा असा आहे की उत्तम व्यवहारातून माणसानं पैसा मिळवायला पाहिजे. उत्तम व्यवहार करून पैसा मिळवायचा, ही पहिली गोष्ट आहे. पैसा मिळवणं गरजेचं आहे. उत्तम व्यवहारानं मिळवा. आणि उदास विचारे वेच करी,
म्हणजे त्याच्यावर उदास राहायचं, म्हणजे निष्काम भावनेतून ह्या गोष्टी करायच्या, त्याच्यावर फारशी आसक्ती ठेवायची नाही. धनपर मत रखो अपनी जान, एक दिन होगी दानादान. कारण हा जो पैसा आहे, आता आपण करोडो रुपये जरी मिळवले तर ते काही आपल्या बरोबर येणार नाही. मग मिळालेला पैसा जो आहे त्या पैशाचं नेमकं काय करायला पाहिजे? समजा आपल्याला जेवढा लागतो त्याच्यापेक्षा खूप पैसा आपल्या जवळ आहे, मग त्याच्यामध्ये त्या माणसानं विचारे वेच करी, विचारानं धर्मकार्यामध्ये त्याचं काय करायला पाहिजे? वेच करायला पाहिजे. एखादं धर्माचं कार्य असलं तर ते माणसानं करायचं, जे आपल्याला योग्य दिसत असेल. एखादा मनुष्य अडचणीत आलेला आहे बाबा, एखाद्याला कशाची गरज आहे. आता आपल्या इथे बसलेला हा श्याम आहे, याला औषध चालू आहेत, त्याला ते फिट वगैरे येतो, त्याला औषध चालू येतं. लोक मदत करतात, कोणी 20 रुपये, कोणी 30 रुपये, कोणी 40 रुपये असं देत राहतं, 50 रुपये असे मदत करत असतात लोक, आणि त्याला त्या औषधाचा पैसा थोडाफार मिळतो. आता काल परवा माझ्याकडे आले, म्हणजे मला आता महिन्याचं 4,500 रुपयाच्या गोळ्या लागतात. त्यांनी सांगितलं महिन्याच्या 4,500 रुपयाच्या गोळ्या लागतात. म्हणलं काही नाही, इथे कॉलनीमध्ये घरोघर जाऊन सांगायचं, कॉलनीमध्ये सांगायचं, ज्याला जी इच्छा असेल तो मदत करत राहील. आणि ते कार्य आपल्या जीवनामध्ये आपण थोडंसं जी भगवंताने जे दिलं आहे त्याच्यातून काही ना काहीतरी आपण मदत करायची. बरेच लोक देत असतात, करतात लोक मदत, मग ते हळूहळू त्या गोळ्याचे पैसे होतात. म्हणजे काही लोक भलते बुद्धिमान फार डोकं लावतात, त्याला काय कमी गेलं असे लोक म्हणतात, त्याला काय कमी गेली असं म्हणतात. त्याच्या घरी 1 लाख रुपयाचा TV, त्याच्या घरी 4 व्हीलर गाडी, त्याला कशाला मदत करायची असे लोक म्हणतात. काही लोक म्हणतात, आणि ते खरं आहे. 1 लाख रुपयाचा TV आहे त्याच्याकडे, ते काही खोटं नाही. 4 व्हीलर गाडी आहे त्याच्याकडे. हां, ते म्हणतो माझा नाही, माझ्या भावाचं आहे, माझ्या भावाचं आहे म्हणतो. भावाचं म्हणजे वेगळं नाही राहत, एकच आहे. पण तो पाहतो, मी नाही पाहतो. हो, माझं सेपरेट TV, सेपरेट. आणि मग मी तेच सांगायला लागलो, मी कुठे काय म्हणतो, जे खरं आहे ते सांगतो. पण काही लोकांना माहिती असते, काही लोक असंही बोलतात, पण आपल्याला माहिती आहे त्याला औषधाला पैसे लागतात, आपण आपल्या पद्धतीनं ते देत राहायचं बस. बाकी आपल्याला काय करायचं, लई फार आपल्याला टीव्हीची औषध एखादा कार्यक्रम बघून यायचा तिथे जाऊन, कसं काय दिसू राहिलं 1 लाख रुपयाच्या TV मध्ये. एखाद्याला वाटलं तर 4 व्हीलरमध्ये फिरून यायचं, एखादं चक्कर टाकून यायचं. चला बुवा, श्यामची गाडी, श्यामची TV, जसं श्यामची आई आहे ना तशी श्यामची TV, श्यामची गाडी असं आहेच ना. पण तो म्हणतो भावाची, मग श्यामाच्या भावाचीच म्हणा, भावाची गाडी धरू आपण, आहे की नाही. तर हे जे आहे असं आपण, मूळ मुद्दा कसा आहे की प्राप्त झालेल्या पैशामध्ये उदासीनता ठेवायची, त्याच्यावर आसक्ती ठेवायची नाही. आसक्ती ठेवली तर माणसाचा मोह वाढतो. पैशावर जर आसक्ती ठेवली तर मोह वाढतो, मग त्याला जास्त कुठं खर्च करावा वाटत नाही. त्याला ज्याला म्हणतात की कंजूसपणा निर्माण होतो, कंजूसपणा निर्माण. मग द्यायचं का नाही द्यायचं, द्यायचं का नाही द्यायचं, काही माणसाचं मनामधला तो कंजूसपणा निर्माण होत नाही, जातच नाही कंजूसपणा. इथं खर्च करायचा का नाही, कर्जाचं का नाही, असे बरेचसे लोक चिकटपणाने सगळ्या व्यवस्थित करत असतात. म्हणून त्याच्यावर उदास राहायचं, आणि आहे शक्ती तर ते देत राहायचं. शक्ती आहे तर चांगल्या कार्यामध्ये द्यायचं, पण पैसे देत असताना थोडं विचाराने द्यायचं. असं तुम्ही जीव कोणालाही घालू शकता, अन्नदान वगैरे कोणालाही करू शकता, पण पैसे देत असताना मात्र विचार करून द्यावा लागतो. कारण त्या पैशाचा जर त्यानं दुरुपयोग केला तर आपलाही त्याला हातभार लागला असा त्याचा अर्थ होतो. समजा एखाद्याला आपण दया येऊन 10 रुपये दिले, आणि तो जर म्हटला मला बाटलीला एवढेच कमी पडत होते, आणि त्यानं जर बाटली घेतली म्हणजे पाण्याची ब्रँडी, ती जर घेतली तर चुकीच्या मार्गाने तो पैसा घ्यायचा, चुकीच्या मार्गाने घ्यायचा. हां, काही लोक, मला नक्की माहिती आहे, पण काही लोक म्हणतात हे डिलक्स खाडी वगैरे जे ना, हा जो पैसा तिकडे जात होता ते तिकडे ते हे करतात, लहू जिहाद.
त्या पैशाची ते मदत करतात की हिंदू धर्माच्या इतर ब्राह्मण यांच्या समाजातल्या मुली पळून यायच्या, असं त्या मुलाला ते मदत करतात. तिकडं तो पैसा जातो. आणि आपण तर रोज बुडू खातो, डिलक्स खारी बिरी चालले आपलं, आलं की खातो, आले की खातो. पण त्याच्यातून मिळणारी कमाई आहे, त्याचे असे काही उद्योग आहेत. म्हणून पैशाचा फार विचार करावा लागतो की आपण द्यायचं तर कुठं द्यायचं. म्हणून विचार शब्द घातलेला, विचारे वेच करी. आता ह्या भगवंताचा गाभारा आपला व्यवस्थित झाला तर हा विचारानं आहे बा, आपण विचारानं गोष्ट केली, चांगली गोष्ट झाली. अशा काही गोष्टी चांगल्या घडल्या पाहिजे, ते महत्त्वाचं असतं. नाही तर काही लोक पैसे गोळा करतात आणि भले मोठे मोठे सप्ते करतात, कोणाला वाटून देतात, भरा पाकिट, फुकटचं झालं, तुला दोष लागला. कारण देती घेती ते तुला फालतूचा दोष लागला. तू तो उद्योग करायला नव्हता पाहिजे. आमच्या वडिलांची जी पुण्यतिथी आम्ही साजरी करतो, मी त्यांना अगोदरपासून सांगितलेले गावकरी लोकांना वगैरे, एक दिवस जायचं, मार्गशीर्ष शुद्ध नवमीच्या दिवशी तिथं जाऊन धडकायचं, असले 2-4 लोक साथ द्यायला कीर्तन करायचं, नाही तर प्रवचन करायचं, अन्नदान करून द्यायचं. कारण ते निष्काम भक्त होते, त्यांनी कधी आयुष्यात कोणाच्या पैशाला हात लावला नाही. आणि त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही कशाला पाकिट भरू राहिले, याला बोलव त्याला बोलव, याला टिळा लाव त्याला बुक्का लाव, हे कर, तर मग फालतूचा दोष कशाला घेता. पण कोणी ऐकेल तेव्हा ना, क्या गाऊ कोई बुक सुनने वाला देखे तो सब जग ही बोला. कोणाला सांगणार आपण. शेवटी खेलो अपने रामही साथ, खेलो अपने रामही साथ, खेलो अपने रामही साथ, खेलो अपने रामही साथ, जैसी वैसी कर रहो मात, जैसी वैसी कर रहो मात, हेलो अपने राम, हेलो अपने काय करणार सांगा. खेलो अपने रामही साथ. एखादी गोष्ट जी आहे ती योग्य अशा प्रकारे आपल्याकडून घडते का काही दोष लागतोय याचा माणसं विचार करत नाही. आता ही उघड गोष्ट आहे की ज्या महात्मा पुरुषांनी कधी कुणाच्या घरी जेवण पण घेतलं नाही, स्वतःच्या भाकरी नेऊन गावी जायचं, जेवण करायचं, कीर्तन सेवा करायची आणि परत यायचं, अशा महात्म्याच्या पुण्यस्मरणाला आपण पाकिट भरणं ही किती योग्य गोष्ट, कितपत योग्य वाटते. चुकीचा मार्ग आहे. म्हणले मग त्याच्याशिवाय कार्यक्रम कसा होईल. कोण म्हणलं तुम्हाला एवढा मोठेपणा करा, इतकं मोठं दाखवा, असं कोणी म्हटलेलं नाही. त्यांना शोभेल ती गोष्ट आपण जीवनामध्ये करायला पाहिजे. कोणतीही असो, कुठलीही गोष्ट असो, आपण कोणाचं कार्य करतोय, काय करतोय, त्याच्यामध्ये दोष येता कामा नाही. निर्दोष सेवा ही फार महत्त्वाची असते. म्हणून तुकोबारायचा संदेश फार महत्त्वाचा आहे की उदास विचारे वेच करी. विचार करून सगळ्या गोष्टी आपण जीवनामध्ये करायला पाहिजे. कोणतंही कार्य करत असताना त्याच्यावर विचार करायला पाहिजे की आपण कोणता कार्य हातामध्ये घेतलेलं आहे आणि याच्यापासून काय निष्पन्न होणार आहे, याच्यातून चांगलं घडतंय का वाईट घडतंय, की ज्यांच्यासाठी करतो त्यांना हे आवडणारं आहे का, याचाही विचार करावा लागतो. की ज्यांच्या प्रित्यर्थ आपण एखादी गोष्ट करतो त्यांना ही गोष्ट आवडते का, याचाही माणसाने जीवनामध्ये विचार करावा लागतो. आणि हे जर आपण सत्सद विवेकानं या धनाचा जर वेच केला नाही चांगल्या कार्यामध्ये, तर त्या धनाच्या मागे 15 प्रकारचे अनर्थ आहे. ते भागवत. जर चांगल्या कार्यामध्ये त्याचा वेच केला नाही तर त्याच्या मागे 15 अनर्थ आहेत. पैशाच्या मागे स्थेयम हिंसा अनृतम दंभ काम क्रोध स्मयो मदः भेदो वैरम अविश्वास संस्पर्धा व्यसनांच. स्थेयम म्हणजे चोरी. जिथं पैसा आहे तिथे चोरीची भीती असते.
पैसा आहे तिथं चोर आहे. मला सांगा, चोर हे भिकाऱ्याच्या घरी जातात का पैशावाल्याच्या घरी? पैशावाले. चोराने कधी भिकाऱ्याच्या घरात गेलेलं कधी ऐकलं का? सांगा. आता गावामध्ये एखादे साधारण गरीब माणूस असतो, तर उन्हाळ्या दिवसात सगळे दरवाजे उघडे ठेवून झोपतो. चोर कशाला जाते? याने ज्या अर्थी दरवाजे उघडे ठेवले त्या अर्थी इथं आपल्या धंद्याला नाट लागणार आहे. आपण त्याच्या घरी जायचं म्हणजे काही भेटणार नाही. उलट तो जागा झाला, तो जर मला काय असन तर त्याचा का म्हणजे फालतू आपला कार्यक्रम होऊन जाईल. आपल्यालाच काहीतरी त्याला मदत करावं लागेल. त्याच्यापेक्षा तिकडे जाणंच नको. म्हणजे जवळी येतात चोर धाके असं म्हटलेलं. जवळ तर चोराला सुद्धा धाक निर्माण होतो. पण चोर कुठं जातात? श्रीमंताच्या घरामध्ये. इथं पैसे मिळणार आहे म्हणून त्याच्या मागे अनर्थ आहे. स्थेयम म्हणजे चोरी, हिंसा. पैसे जर आपण चांगल्या कारणामध्ये नाही घेतले तर ते वाढलेले जे पैसे असतात वाईट मार्गातून मिळवलेले, त्याच्यातून एकमेकांची हाणामारी होते, कधी खून खराब होऊन जातात. म्हणून तुम्ही बघा, हे जे वादावादी असतात, माहे पैसे तो हे पैसे, मी इतके कमवले तू तितके कमवले, नाते गोते तुटून जातात. एखाद्या वेळेला मनुष्य मारायला टपतो आणि घटना घडतात. याच्यावरून भांडणं लागले आणि त्यांनी त्याला मारून टाकलं. अशा घटना घडतात की नाही? नाही. कोणा कशामुळं घडलं? पैशामुळं. स्थेयम हिंसा अनृतम म्हणजे पैसे जिथे आले तिथे खोट्या गोष्टी आल्या. पैशावले लोक अर्ध्या निर्ध्या गोष्टी खोट्या करतात आणि फोनवर तर भयानक खोटं बोलतात. असतात एका जागेवरून सांगतात एका जागेवर फोनवर. ते असतात एका गावाला आणि सांगतात एका गावाला. म्हणजे सुरुवातच खोट्यापासून असते. अनेक गोष्टी खोट्या करतात, त्याच्या मागे खोट आहे. ते हिंसा अनृतम दंभ दांभिकपणा, मोठेपणा दाखवणं, दंभ, काम, क्रोध, स्मय, मद, अविश्वास, स्पर्धा. पैशावाले जिथं पैसे तिथं स्पर्धा असतात. कोण किती कमवतो, कोण किती कमवतो. त्याने एक व्यवहार केला तर हा एक व्यवहार करेल, त्याने एक करून दाखवलं तर हा एक करून दाखवेल. अशा स्पर्धा. आणि त्या जास्त जर वाढले पैसे तर मग व्यसन आणायचं. 15 अनाथामध्ये शेवटी सांगितलं मग व्यसन, मग जुगार, परस्त्रीगमन, मद्यपान हे करतात. धनवान लोक, बरेचसे लोक बघा तुम्ही त्या बिअर बारमध्ये वगैरे जातात. रात्रीच्या वेळेला त्यांच्या त्या पार्ट्या असतात. कितीतरी श्रीमंत लोक आहेत, त्या अशा मोठ्या मोठ्या पार्ट्या करतात. तिथं ते बोलवतात, तिथे जाऊन ते दारू पिणं, अमुक करणं, बेधुंद कार्यक्रम, बेधुंद कार्यक्रम. असा तो पैसा आहे. जवळ असलेला पैसा चांगल्या कार्यामध्ये खर्च न केल्यामुळं, त्यामुळे त्याच्या मागचे हे अनर्थ नाथ महाराज सांगतात. आणि नाथ महाराजांच्या ओवीच्या द्वारे तुम्हाला जर समजावून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो मी, एकनाथी भागवतातल्या 23व्या अध्यायात आलेला हा श्लोक आहे. त्या श्लोकाचा क्रमांक फार झालं तर 15-20च्या पुढे तो श्लोक असेल, 15-20 नंबरापर्यंत. तर त्या श्लोकात तुम्ही बघून घ्या नाथ महाराजांनी किती ओव्या लिहिलेल्या आहेत. आणि ते सगळं घडल्याशिवाय राहणार नाही. आणि जर चांगल्या कार्यात खर्च नाही केला तर आणखी नाथ महाराजांनी सांगितलं त्याला 5 जण गिऱ्हाईक असतात त्या पैशाला. राजा दायाद चोर आगी, अधर्मे रोग संचरे अंगी, आयशे 5 जण लागी द्रव्य नाशा लागी पावती. असे 5 जण त्याची विभागणी करून घेतात. जर आपण चांगल्या मार्गानं त्या गोष्टी नाही केल्या, तर योग्य ठिकाणी खर्च नाही केला, साठवून ठेवलं, तर त्याच्या मागे इतके जण लागलेले आहेत. राजा, पहिली गोष्ट तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये ते भरावं लागेल. हो, तुमच्यावर धाड पडू शकते. आपल्यावर इथं कोणावर पडणार नाही. एवढ्या मोठ्याल्या पार्ट्या इकडे कशाला येऊ राहिल्या? ज्याच्यावर धाड पडते ते पार्ट्या फार वेगळ्या असतात. त्यांच्याकडे खूप गडगंज पैसा असतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर धाड पडते. तर ते राजा दायाद, नंतर जावई चांगली मिळत नाही. दायाद म्हणजे जावई चांगली मिळत नाही, तो काहीतरी पैसे ओढतच राहतो. राजा दायाद कधी चोर घेऊन जातात, चोर कधी आगीनं जळून जातं, नाहीतर मग एखादा दुर्धर आजार होतो.
त्याच्यात पैसे निघून जातात. म्हणून तुकोबारायांनी दिलेली सूचना आहे व तुम्ही उदास विचारे वेच करी, असं हे धनाच्या बाबतीमध्ये असा आचार ठेवा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारची गती मिळेल असं तुकोबाराय सांगतात. उत्तमाची गती तो एक पावे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. तुकोबाराय सांगतात जर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं की उत्तम व्यवहारानं पैसा मिळवणं, त्याच्याकडे निष्काम भावनेनं बघणं आणि चांगल्या कार्यामध्ये जर तुम्ही वेच करत गेलात तर तुम्हाला पुढचा जन्म चांगला मिळेल. मुक्त होण्यासाठी थोडंसं वेगळं गोष्ट लागते. जन्ममरणाच्या गर्तेतून मुक्त होण्यासाठी सर्व वासना संपाव्या लागतात. मन हे भगवन्मय व्हावं लागतं, त्यावेळेला तो त्या ठिकाणी मुक्त होतो. पण मला असं वाटतं कमीत कमी नाही पहिलवान होता आलं तर निरोगी तरी राहावं ना, निरोगी तरी पाहिजे ना. नाही उठसूट दुखणं काय कामाचं. हे दुखतं ते दुखतं रोज चालूच असतं काही. पण निरोगी तरी राहणं, नका तुम्ही कुस्त्या करू. त्याप्रमाणे मुक्त होणं गोष्ट वेगळी येते, पण कमीत कमी चांगल्या कुळामध्ये जन्म येईल एवढं तरी माणसाने करायला पाहिजे ना. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला चांगली गती प्राप्त होईल, म्हणजे तुम्ही चांगल्या घराण्यामध्ये तुम्हाला जन्म मिळेल. उत्तमची गती तो एक पावे, मनुष्य शरीर मिळेल जे की भगवत चिंतन करण्यासाठी तुम्हाला योग्य अशा प्रकारचं आहे आणि चांगल्या घराण्यामध्ये मिळेल. कारण शरीर मिळणं कुठे मिळणं हे आपल्या हातात आहे का सांगा. एखादा जीवात्मा कुठे येतो, कोणाच्या घरामध्ये जन्माला येतो, त्या सगळ्या घरातलं जर वलय चांगलं नसलं तर तो जीवात्मा त्याप्रमाणे त्याचं वर्तन सुरू होऊन जातं. पण जर तुम्ही या जीवनामध्ये चांगलं वागलं तर तुम्हाला पुढेही मनुष्य शरीर मिळेल आणि चांगल्या घराण्यामध्ये मिळेल ना, चांगल्या घराण्यामध्ये मिळेल. आता बरेचसे, आता आम्ही आमचा नाथ आहे याला आमच्या गुरु महाराजाकडे नेलं होतं, आदरणीय प्रातस्मरणीय मुकुंद काका महाराज. तर त्यांनी त्याच्या अंगावरून वगैरे हात फिरवला, मांडीवर बसवलं आणि त्यांनी सांगितलं बहुतेक हे तुमचे वडील असतील. त्यासमोर एवढ्या लहान वयामध्ये इतकं पाठांतर वगैरे झालं. तर चांगल्या गोष्टी जे जीवनामध्ये करतात तर पुन्हा एखाद्या घराण्यामध्ये भगवान घालतो ना, चांगल्या घराण्यामध्ये परमात्मा घालतात. उत्तम गती त्याला प्राप्त होणं म्हणजे चांगल्या ठिकाणी येणं, त्याला परमार्थ करता येणं, कारण ते काही आपल्या हातात नाही ती गोष्ट. पण तुकोबारांनी सांगितलेलं की उत्तमची गती तो एक पाहिल, त्याला चांगली गती मिळेल. उत्तम भोगील जीव खाणी, म्हणजे मनुष्य शरीर मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाही. काही सांसारिक जीवन हे अडचणीचं जीवन असतं की कधी कधी एखाद्या वेळेला प्रत्येक काही माणसाचं पूर्ण दुःखातच जीवन निघून जातं. काही तणाव त्याच्या मागे असतं.
आणि काही काहींचं अगदी बालपणापासून त्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. खाणं पिणं राहणं वगैरे सगळं भगवान चांगल्या ठिकाणी त्याला देत. आमचे आजोबा, वडिलांचे वडील, त्यांचे तुम्हाला सांगतो, त्यांच्या जीवनामध्ये एकही गोष्ट त्यांना कमी पडली नाही आणि कुठलंही काम त्यांनी संसारातलं केलं नाही. शेती होती, कधी शेतात जात नव्हते. त्यांचे एक दुसरे भाऊ होते, ते शेतात जात होते. घरामध्ये दुकान होतं, ते कधी दुकानावर बसत नव्हते. गिऱ्हाईक येऊन उभं राहिलं तरी ते म्हणायचे ते भाऊंला येऊन दे. ते व्यवहार करतच नव्हते काही. मग त्यांना कळत नव्हतं असं नाही, कळत नव्हतं असं नाही, व्यवहार कळत होता पण ते व्यवहार करत नव्हते. ते म्हणे ते त्याला माहिती नाही काय काय नाही, त्याला येऊ दे. आणि बसून राहायचे ते गप्पा वगैरे मारायचे, गावात इकडे तिकडे फिरायचे, नामस्मरण करत होते. शेतीत जात नव्हते. पण शेतीत आलेला जो माल आहे, समजा भुईमुगाच्या शेंगा आल्या तर पोतभर घेऊन या म्हणायचे. आणि पोतभर शेंगा आणायच्या, रात्री तुराट्या वगैरे आणायच्या, दरवाजामध्ये मोठे अंगण राहायचे, त्याच्यात भाजायच्या, एक गुळाची भेली घ्यायची, त्याचे तुकडे करून कागदावर याच्यावर सगळ्याला द्यायचे. या भाऊसाहेब, या मामा, या तात्या, या काका. घंटा 2 घंटे शेंगा खात बसायचे, सगळे गप्पा मारायचे, शेंगा खायचं. आणि कुटुंबातले लोक त्यांच्या शब्दाप्रमाणे वागायचे, काम काहीच करत नव्हते. नाही तर आजकाल कसं आहे, संसारामध्ये कोणी काम करत असलं तर लोक पुढं पुढं करतात. नाही तर लोक म्हणतात ना काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. पण ते काहीच काम करत नव्हते आणि त्यांचा आदर तर खूप होता. कधी कधी रात्रीच्या वेळेला ते जेवण करत नव्हते, असे जाऊ द्या. मग त्यांचे ते घरामध्ये जे होत्या, आमच्या आजी होत्या, त्या बोलायच्या त्यांना. म्हणल्या काय झालं तुला? हरलाल नाव होतं त्यांचं, हरलाल. म्हणजे हरलाल का जेवत नाही, तब्येत बरोबर नाही का? जाऊ दे, पडतो तसंच आता. अरे पण तुला झालं काय जेवायला? काय तुला भूक नाही लागली का? काय करते त्या भूकाला? असं ते म्हणे. मग तुला चांगले शेवया वगैरे, चांगले दूध वगैरे गरम करून दिलं तर खाशील का? तसं काही असलं तर ठीक आहे भाऊ. मग ते मस्त खेड्यातलं दूध राहायचं, प्युअर दूध राहायचं. मग ते तापून मस्त त्याच्यावर साय बी आलेली, ते साय तूप वगैरे घ्यायचं, चांगली शेवया वगैरे घ्यायच्या, मग जेवायचं. काहीही काम करत नव्हते तरी पण त्यांच्या ज्या भोगवस्तू होत्या, त्यांना जे लागत होते ते सगळे देत होते, त्यांच्या पुढं पुढं करत होते. ज्याला काय म्हणते, उत्तम भोगील जीवखान. त्याच्यामध्ये त्यांचं जीवन एकदम आनंदात होतं. फक्त परमात्म्याचं नामस्मरण करायचे, त्याला ते कमी करत नव्हतं. इतर कुठलंही कार्य त्यांनी केलं नाही, असं त्यांचं जीवन होतं. का? तर त्याचं कारण असं आहे, तुकोबाराय म्हणतात की तुम्ही चांगलं जर मागे केलं असेल तर पुढे तुम्हाला चांगलं भोगायला मिळतं. उत्तम भोगीला जीव खाणे. आणखी आचाराचा भाग तुकोबाराय सांगतायत की माणसाने कसं जगायला पाहिजे, त्याचं 3ऱ्या कड्यामध्ये सदा
पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. आता हे तसं दुसरंच कडवं म्हणावं लागले, मधले ते ध्रुपद आहे. दुसऱ्या कडव्यातला तर माणसात महाराजांचा हा बोध आहे. कडवं नंबर 3 आहे, पण बोधाच्या अंगानं दुसरं आहे ते. कारण पहिल्या कडव्यात सांगितलं की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. ही गोष्ट महाराजांनी पहिल्या कडव्यात सांगितली. पुन्हा आचाराचा भाग कसा पाहिजे तर परोपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. माणसाचं जीवन हे परोपकारी असलं पाहिजे. कुणाचीही जीवनामध्ये निंदा करायची नाही. नेने परनिंदा. आमचे वडील सांगायचे, हा नेने शब्द जो आहे ना तो मध्यंतरी आलेला आहे. म्हणजे त्यांच्याकडून मी हे कीर्तन ऐकलेलं आहे. 40-45 वर्ष अगोदर त्यांच्या मुखातून या अभंगावर ऐकलेलं आहे. तर ते नेने शब्दाचा अर्थ असं सांगायचे, परोपकार करायचा पण नेने, मग ते विसरून जायचं. नेने परनेने. हे नेने शब्दामध्ये काय आला, निंदा नेने, आणि परोपकार जर केला तर ते मनात ठेवायचं नेने, म्हणजे ते विसरून जायचं. मी याच्यावर खूप उपकार केला होता, अमुक अमुक वेळेला अमुक अमुक वर्षी तो अडचणीत आला होता आणि त्याला मी अमुक दिलं होतं आणि तमुक दिलं होतं. असे जे गोष्टी असतात त्या डोक्यातून काढून टाकायच्या. जेवण परोपकारी पाहिजे. ते वैष्णवजन तो ते नेरे कही, ते खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये. वैष्णवजन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने रे. वैष्णवजन तो तेने कहिए जे, पीर पराई जाने रे. परोपकार करे तो मन अभिमान नहीं आने रे. वैष्णवजन तो हे असं काही म्हणायला लागलं का मग भक्तीची आठवण येते. आणि जेनो काम तेनो साजे, ज्याचं काम त्यांनीच करावं. आता ते सगळी माहिती आहे त्या गोष्टीतली, पण आता नसल्यापेक्षा बरं. समथिंग इज बेटर दॅन नथिंग, बरोबर. नसल्यापेक्षा बरं आहे आपलं. दगडापेक्षा वीट मऊ, तशातला तो प्रकार आहे. पर उपकार करे तो मन अभिमान न आने रे. एखाद्यावर उपकार केल्यानंतर त्याचा कुठल्याही प्रकारचा मनावर अभिमान नाही. त्यालाही पुन्हा सांगणार नाही, स्वतःच्याही मनात ठेवणार नाही, 10 लोकांना सांगणार नाही की मी याच्यावर या वेळेला असा उपकार केला होता. ते विसरून जायचं. पर उपकार नेणे. किती सुंदर त्या याच्यातले कडवे आहेत. समदृष्टीने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मातरे. असत्य न बोले, आधरे. वैष्णवजन तो तेने कहिए जे, धीर पराई जाने रे. त्याच्यामध्ये सांगितलेले, समदृष्टीने तृष्णा त्यागी, निंदा न करे केनी रे. कोणाचीही निंदा करायची नाही, कारण निंदेसारखं पातक नाही. निंदेसारखं का येती निंदकापाशी सकळ दुःख, आशा जैशी दुःखाते, असं जे सांगितलेलं आहे की का येती निंदकापाशी पातक. त्या निंदक माणसाजवळ सगळे पातक येतात. जीवनामध्ये कुणाचीही निंदा करायची नाही. याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा, हा असा आहे, तो तसा आहे.
बऱ्याचशा लोकांना अशी घाण सवय लागलेली असते. त्याच्याबद्दल काय मला विचारून घ्या, मला माहिती तो असा आहे, तो तसा आहे. असे माणसं धूत राहतात. निंदा करणं म्हणजे त्याचे पातक धुणं आहे. निंदक निरे राखिये अंगन कुटी समाय, बिन पाणी बिन साबना निर्मल करे सुभाय. निंदा करून करून आपण त्याचे पाप धुत असतो. म्हणजे कोणाच्याही जीवनामध्ये निंदा करायची नाही, हे लक्षातच ठेवायचं माणसाने, की आपल्या जिभेतून कोणाची निंदा होता कामा नये. परोपकारी नेने परनिंदा. आपल्याकडे ज्या भगवंतानी शक्ती दिलेल्या आहेत त्या शक्तीचा परोपकार करण्यासाठी उपयोग करायचा. परोपकार करायचा. समजा आपल्याकडे अंगिक बल आहे, शारीरिक बल आहे, तर त्या बलाचा परोपकारासाठी उपयोग होईल. हे कधी माणसानं विसरायचं नाही की त्याचा उपयोग होईल का बाबा. आपल्याकडं आर्थिक बल असलं तर त्या पैशाचा परोपकारासाठी उपयोग होईल. आपल्याकडे जे जे काही दिलेल्या गोष्टी भगवंतानं त्याचा परोपकारासाठी उपकार. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाय. काही काही कथा जर आपण ऐकलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल. दधीची मुनीच्या शरीराचे जे हाडं आहेत त्या हाडापासून वज्र बनवायचं होतं आणि त्या वज्रानं तो वृत्रासुर मरणार होता. वृत्रासुर मरणार होता आणि दधीची मुनीच्या हाडाचं वज्र करा, शस्त्र करा. मग हे सगळे देवादिक घाबरून गेले. म्हणले आता या वृत्रासुराला कसं काय मारायचं. बघा बरोबर राक्षसाचं नाव काढलं तर लाईन गेली. म्हणजे बघा तुम्ही असे हे दैत्यांना आता कसं मारायचं, काय मारायचं, हे सगळे लोक जे आहेत देवता लोक त्रस्त झाले. आणि त्यांना ब्रह्मदेवानं वगैरे भगवंतानं सांगितलं की तुम्हाला दधीची मुनीची हाडं आणावी लागतील. दधीची मुनीकडे देवता गेले आणि मग त्यांनी आदर केला. कुणकडे आलात, इंद्र वगैरे हे सगळे देवता गेले. म्हणजे असं असं काम होतं. आणि त्याच्यावर विलाज हा आहे की तुमच्या शरीरातले जे हाडं आहेत ते काही मजबूत हाडं असतात ना, काही आपले पाठीकडचे इकडचे तिकडचे काही मजबूत हाडं असतात अशी शरीरामध्ये. तर त्या हाडापासून वज्र तयार करायचे, शस्त्र तयार करायचे. दधीची मुनीला असं सांगणं. दधीची मुनी म्हणतायत की आता हे माझं जे शरीर आहे हे कधी न कधी पडणार आहे, मृत्युमुखी जाणार आहे. मग याचा जर परोपकारासाठी देवादिकावर जर उपकार होत असाल, त्यांचं काम होत असेल तर शरीर आपण देऊन टाकू. किती मोठा उपकार आहे सांगा तुम्ही. सामान्य गोष्ट आहे का की शरीर देऊन टाकलं आणि त्या शरीराला चिरफाड करून त्याचं ते हाड काढून त्याचं काय बनवलं, वज्र बनवलं. किती उपकार आहे. शिबीराजा एका त्या कबुतरासाठी त्यांनी मांडीच कापली होती. हो, म्हणून शिबी दधीची हरिचंदन रेषा धर्म हे तुसहे कोटी कलेशा. वा. शिबी दधीची हरिचंदन रेषा धर्म हे तुसहे कोटी कलेशा. किती परोपकार बुद्धी बघा तुम्ही. शिबी राजा आहे, दधीची मुनी आहेत, हरिश्चंद्र राजा आहेत. किती यांनी जीवनामध्ये परोपकार केलेला आहे. म्हणून परोपकारासारखं पुण्य नाही. परोपकार करावं, दुसऱ्यावर उपकार करा. परोपकार नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रीला बघत असताना आपल्या वयाची जर बरोबरी असली तर ती आपली बहीण आहे म्हणून त्याच्याकडे बघायचं. आपल्या वयानं छोटी असेल तर ती आपली कन्या आहे, ती कन्या आहे असं बघा. वयानं मोठी असेल तर ती माझी माता आहे, ती माझी आई आहे, अशी दृष्टी ठेवा. ह्या आचरणाचा भाग सांगितलेला आहे. जर परस्त्रीकडे तुम्ही कुदृष्टीनं बघितलं तर तुमचं फार मोठं वाटोळं होऊन जाईल. मला सांगा, रावणानं सीतेला फक्त नेलंच होतं ना, सांगा बरं. सीतेला फक्त उचलून नेलं होतं. नुसता परस्त्रीला स्पर्शच झाला होता त्याचा तर पूर्ण राज्यावर गाढवाचा नांगर फिरला. सीतेला नुसतं अशोकवनात नेऊन ठेवलं तरी परस्त्रीमध्ये किती मोठा दोष असतो.
अहो कुंभकर्णाला जागा केलं तर कुंभकर्णाने सुद्धा उठल्या उठल्या सांगितलं की बंधू तू हे चांगलं केलेलं नाही. सुनु दस कंधर बचन तब कुंभकर्ण बिलखान रामा कुंभकर्ण बिलखान जगदंबा हरियाणी अब सठ चाहत कल्याण सियावर रामचंद्र पद जय कर बोलो जय सिया राम जय जय सिया राम जय. हो कुंभकर्णाने सुद्धा सांगितलं कुंभकर्ण बिलखान जगदंबा हरियाणी. म्हणले अरे बंधू तुझं डोकं फिरलं का म्हणले. जगदंबेला तू घेऊन आला उचलून जगन्माता आहे ती सीता आणि तुला असं वाटतं का तर तुझं कल्याण होईल. सठ चाहत कल्याण. मूर्खा तुझं कल्याण होईल का. भावानं मोठ्या भावाला शिव्या नाही द्यायला पाहिजे पण तसा वागायला लागला तर चुकीचं वर्तन करायला लागलं ना. म्हणून त्या कुंभकर्णाने सुद्धा त्याला सुनावलं आणि सांगितलं बंधू अजून वेळ निघून गेलेली नाही. आजही अवहू चाहत कल्याणा. आणखी तुला कल्याण करून घ्यायचं असेल तर सीतेला परत कर. म्हणून परस्त्री जी आहे तिच्याकडे दृष्टी चांगली ठेवा. तुकोबाराने हे तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि आपल्या मनानं काही अर्थ लावू नका. संत वाङ्मयाचा अर्थ आपल्या मनाने लावू नका. हो त्या टायमाला असा काळ होता आणि असा आता काळ असा आले सध्या परिस्थितीचे विचार करावा लागतो असलं कुठलेही कसले अर्थ नाही लावायचे नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया तुकोबार या ठिकाणी सांगतायत. भूतदया गायी पशूंचे पाळण तान्हेल्या जीवन वना माझी. भूतप्राणी मात्रांची दयाभाव ठेवा. भूतदया ही फार महत्त्वाची आहे. म्हणून तर आपल्याकडे पंचमहायज्ञ सांगितलेले आहे. मुंगीला साखर देणं, कुत्र्याला घास देणं, गाईला घास देणं, अतिथीचा सत्कार करणं, त्यांना जेवण देणं. अतिथी देवो भव. भूतदया ठेवा. दया धर्म का मूल है पाप मूल अभिमान. तुलसी दया न छोडिये जबल घट में प्राण. दया भाव ठेवायचं म्हणजे भूत दया गायी पशूंचे पालन. तुम्हाला जर पालन करायचं असेल तर गावरान गायी वगैरे त्यांचं पालन करा. म्हशीचं पालन करा. दुधासाठी गाय म्हैस वगैरे पालन करायचं. बैलाचं पालन सांगितलेलं आहे. कुत्रा जर पाळायचा असेल तर तो शेतात वगैरे ठेवू शकता. घरामध्ये त्या कुत्र्याला पालन करायचं नाही. कारण कुत्रा जर घरामध्ये ठेवला तर त्याचे पितरपिंड दान वगैरे घेत नाहीत. कारण त्याचा दोष सांगितलेला आहे शास्त्रामध्ये. घरात कुत्रा ठेवायचा नाही. बरेच लोक आता आपल्या कंपाऊंडमध्ये कुत्रे ठेवतात. ते कुत्रं दिवसभर घरात फिरतं. त्याचा दोष लागतो. ते लाईट माझ्या डोळ्यावर येतील असं नका करू. तुमचे हे जे मोबाईल आहेत ना ते मला काही डोळे तपासायचे नाहीत. वेळ आपला संपत आलेला आहे हेही मला दिसतं. तसं काही नका समजू तुम्ही. मला घड्याळ दिसत नाही म्हणून. माझं लक्ष आहे एक 5-7 मिनटं फक्त आपले राहिलेले आहेत. एक 2-3 कडव्याचं सरळ आपण अर्थ सांगू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. म्हणून इथे भूतदया गायी पशूंचे पालन. गाईचं पालन, म्हशीचं पालन, बैलाचं पालन हे सांगितलेलं आहे. पण कुत्रा पाळायचा असेल तर शेतामध्ये घरामध्ये ठेवायचा नाही. आणि घरात आपण कुत्रा ठेवला तर त्याचा दोष असतो. कधी कधी अशी परिस्थिती झाली अगोदर गायी पाळायचे म्हणून जय गोपाल म्हणायचे एकमेकाला. गो म्हणजे गाईचं पालन. जय गोपाल जय गोपाल. आता जय कुत्तापाल म्हणायची पाळेल. कुत्रच घरात ठेवायचं. जय कुत्तापाल काय बरोबर दिसत. आणि कुत्र्याच घेऊन लोक फिरतात. ज्याचा संग चित्ती तुका म्हणे तो ते याती. सकाळ उठलं की त्या कुत्र्याची संगती. काल परवा एक पोरग दिसलं होतं. एवढं एवढं पोरग. म्हणले आमचं कुत्र आहे. म्हणलं कुठं घेऊन चाललं. म्हणले सुसू करायला. सुसून शिसीन ते जसं काय तुझं घरातलं लेकरू येईल असे त्याचे बरेच काही लाडलं कौतुक वगैरे पालन करतात. आत्ता मागच्या हप्त्यात एक माणूस आला होता. म्हणले 4,500 रुपयाचं खाद्य म्हणले त्याचं. किती कुत्रे म्हणले 13 कुत्रे. पण तिकडे कुठेतरी त्याची फॅक्टरी तिथं ठेवलेत बिचाऱ्याने. घरात एक आणून ठेवलंय म्हणतात. पण घरात ठेवणं दोष आहे. घरात आणून ठेव तिकडे 13 असो नाही तर 63 असतो. आम्हाला काय घेणं देणं नाही. म्हणले अगोदर 1-2च होते पण परिवार वाढला म्हणजे वाढतच राहतो ना. परिवार तर वाढणारच आहे ना. हो असो. तर हे जे आहे भूतदया गायी पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी. वनामध्ये गायीसाठी पानपोई वगैरे उघडणं अगोदर लोक करायचे. गावात पण पानपोई करायचे. आमची जी मोठी कन्या आहे नम्रता आहे तर तिच्याकडे तिच्या घरामध्ये बोर इतका जिवंत पाणी लागलेलं आहे. तर पूर्ण उन्हाळ्यामध्ये
7-8 रांजणं ते रोज स्वच्छ करणं, एक मजूर लावलेला आहे, स्वच्छ करणं, व्यवस्थित भरणं, त्याच्यावर कपडा बिपडा, थंड पाणी, मस्त ग्लास बीस, ते त्याच्या सगळे स्टँडर्ड प्रोग्राम, हाय फाय प्रोग्राम. येणाऱ्या माणसाला पाणी प्यायल्याशिवाय पुढे जाऊच वाटू नये असं केलेलं आहे त्यांनी. ते घरामध्ये प्रवेश करताना ते दिसतं, सुंदर असं बनवलेलं आहे. तुम्ही भक्तीकडे गेले महाराज, नम्रताकडे गेल्यानंतर तुम्हाला ते दिसत. दरवाजातच तिनं बनवलेलं आहे. ते पाण्याची सगळ्यांना पाणी देणं हे परोपकारच आहे ना. आलेले माणसं बाजाराला आले, याला आले, सगळ्यांना ते माहिती झालेलं आहे की चलो भाई मानधनी परिवार किंवा मानधनी आडनाव आहे त्यांचं, वहाँ पाणी पिके आएंगे. म्हणजे अशा प्रकारे पायी गायी पशूंचे तान्हेल्या जीवन वना माझी. शांतीरूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. जीवनामध्ये कोणाशीही वाईट वागायचं नाही, शांती ठेवायची, डोकं जास्त लाल होऊ द्यायचं नाही, म्हणजे खोपडी खराब होऊ द्यायची नाही. छोट्या छोट्या गोष्टीहून माझा स्वभाव तुम्हाला माहित नाही. हो, आपलं एकदा सटकला की सटक, असे बरेचसे लोक आहे. हो, आपल्या नादी लागायचं नाही. बरं तर बरं, नाही तर मी तंगडी तोडून टाकेल. काय हे असं? हो, म्हणजे असं स्वभाव बरोबर नाही. स्वभाव चांगला ठेवायचा, स्वभाव चांगला ठेवायचा, घरात शांती राहते. नाही तर मग किटकिट होते, घरामध्ये वातावरण असं नुसतं असं गुबारल्यासारखं असं, नुसतं क्रोधामध्ये असलं. काही महिला का असत नाही, सासू असो, सुना असो, काही असो, पण मग शांती असली तर चांगलं वाटतं. नाही तर मग असं नुसतंच फुसफुस अशी वातावरण असतं, मग ते क्रोधामुळे होतं. हो, आणि किती का लोक दिवसभर ते तो चेहऱ्यावरचे भाव उतरू देत नाही. सकाळी समजा एखादी छोट्याच्या गोष्टीहून किटकिट जर झाली तर दिवसभर तसेचे तशा भोवाया आणि त्या तशा. आणि गोष्ट वगैरे साधी राहते, साधी गोष्ट राहते. हो, काय पांचट चहा केला, मग दिवसभर काय पांचट चहा केला, तेवढ्याहून नुसतं किटकिट घालून ठेवायचे. शांतीरूपे नव्हे कोणाचा वाईट, कोणाशी वाईट वागणूक. जनमित्र होई सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वडिलाचं नाव निघालं पाहिजे असं वागा, आपल्या वडिलांचं नाव घेतलं पाहिजे, तसं माणसानं वर्तन केलं पाहिजे. जसं आता आमचे वडील आहेत, आदरणीय भक्तराज महाराज आहेत, तर त्यांचं कार्य व्यवस्थितरित्यानं त्यांच्या पद्धतीनं चालवणं हे आमचं काय आहे, कर्तव्य आहे. कर्तव्य आहे. आता आमचा मुलगा आहे ज्ञानेश्वर, त्याचं ते कर्तव्य आहे. ज्ञानेश्वरचा मुलगा आहे अनाथ, याचंही काय ते आहे, कर्तव्य. आपल्या वडिलांचं नाव निघालं पाहिजे. नाव निघालं पाहिजे की बाप से बेटा सवय असं जे म्हणतो, अशा पद्धतीनं जर कोणी म्हणत गेलं तर ते कुटुंबामधले चांगलं वातावरण. म्हणजे वाढवी महत्व वडिलांचे. वडिलांचं महत्व वाढलं पाहिजे, त्यांना जाणलं पाहिजे की आपण कोणत्या घराण्यामध्ये जन्माला आलेलो आहे, कसं वागलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक करायला पाहिजे. आणि वडिलांचं महत्त्व वाढलं पाहिजे, घराण्याचं महत्त्व वाढलं पाहिजे, असे बालकांनी वागायला पाहिजे. वाढवी महत्त्व वडिलांचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ. ग्रस्ताश्रमाचं खऱ्या अर्थानं हे फळ आहे, परमपद बळ वैराग्याचे. आणि असं जर तुम्ही वर सांगितल्याप्रमाणे जीवन तुमचं ठेवलं तर तुम्हाला वैराग्य निर्माण होईल, आणि त्या वैराग्यानं तुम्हाला परमपद म्हणजे भगवत प्राप्ती होईल, मोक्ष प्राप्ती होईल. विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा. लाईन गेल्यापासून तर अजून चांगलं वाटायला लागलं. म्हणजे मग तर इतकं छान वातावरण झालं, मला तर इतकं चांगलं वाटायला लागलं. तुम्ही आम्ही खेळीमेळी, इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं. म्हणजे आपल्याकडं असं वळण लागलंय की आपल्याला लाईन जाओ कर राहो, आपण त्याच्याविषयी काही करायचं नाही. नाहीतर आपण कधी म्हणणार नाही की जाय से उसकी जाय बहार वगैरे असं काही म्हणत. हो, यायचं तर ये, नाही तर
जायचं तर जाय, तोही मनाची इच्छा, जशी तुझी इच्छा असेल त्याप्रमाणे. हिच्या वाचून आपलं काही वाढत नाही. लाईन नसलं तरी आपण व्यवस्थित रीतीनं सगळं झालेलं आहे. अभंगाचं तसा फार मोठा अभंग आहे, पण ते आपण थोडक्यात काही अर्थ सांगून हे ठेवलेलं. आचाराचा भाग आहे आणि आचार हा फार महत्त्वाचा असतो जीवनामध्ये. आचरण चांगलं ठेवा. आचरण चांगलं असलं की माणसाचं त्या ठिकाणी विचार चांगले की उच्चार चांगले होतात. म्हणजे मुखातून येणारी वाणी लोकाला आनंद देणारी असते. म्हणजे सगळ्या गोष्टी जीवनामध्ये महत्त्वाच्या आहे. याच्यासाठी तुकोबारायांचं वाङ्मय आहे आणि दिव्य अशा प्रकारचे अभंग आहे. त्याच्यातलाही हा अभंगावर सांगण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. 40-45 वर्षा अगोदर आमच्या वडिलांच्या मुखातून ऐकलेला हा अभंग आहे. कुठेतरी वास्तुशांतीच्या निमित्तानं घेतला होता, तर थोडं त्याच्यातलं जे लक्षात राहिलं ते तुमच्यासमोर मी सांगितलेलं आहे. आपल्या कीर्तनाची वेळ समाप्त झाली तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनुत्वसे. प्रभू तुमचे नि केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले माझे उरले पायी कपन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर. हो हो विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय लग्नाचं काय म्हणतात भरतच्या लग्नामध्ये आम्ही कालीन कीर्तन केलं. लग्न दिलं शादी की सालगिरह है, बड़ा ताली बजा के स्वागत करो. हो